नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज स्वराज्य रक्षकच्या माध्यमातून आपण सह्याद्रीच्या एका अशा दुर्गम आणि चित्तथरारक वाटेवर निघालो आहोत जिथे डोंगर रांगांचा रांगडेपणा आणि साहसाची परिसीमा पाहायला मिळते। कर्जत परिसरातील भीमाशंकरच्या डोंगर रांगांमध्ये वसलेला पदरगड म्हणजे दुर्गप्रेमींसाठी एक मोठे आव्हान आणि निसर्गाचे एक अनोखे लेणे आहे। पेठचा किल्ला अर्थात कोथळीगड आणि भीमाशंकर यांच्या मध्यभागी एखाद्या पहारेकऱ्यासारखा उभा असलेला हा गड आपल्या अक्राळ विक्राळ कातळ भिंतींमुळे दुरूनच नजरेत भरतो। गडाची रचना अशी आहे की जणू काही मोठ्या डोंगराच्या कुशीत एक छोटा डोंगर विसावलेला आहे, म्हणूनच याला पदरगड असे नाव पडले असावे। गडाची चढण चढताना लागणारे कातळ सुळके आणि अरुंद वाटा काळजात धडकी भरवतात, मात्र माथ्यावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद आणि तिथून दिसणारा विस्तीर्ण परिसर सर्व थकवा पार घालवून टाकतो। या गडावर जाण्यासाठी असलेल्या चिंचोळ्या वाटा आणि कातळात खोदलेल्या पायऱ्या आपल्याला शिवकालीन मावळ्यांच्या अचाट धैर्याची आठवण करून देतात। माथ्यावरून समोरच दिसणारा कोथळीगड, सिद्धागड आणि खाली पसरलेले घनदाट जंगल हे दृश्य एखाद्या स्वप्नवत अनुभवासारखे वाटते। पावसाळ्यात तर हा संपूर्ण परिसर ढगांच्या दुलईत लपलेला असतो, ज्यामुळे गडाचे सौंदर्य अधिकच रौद्र आणि देखणे भासते। पदरगडावर असलेली पाण्याची टाकी आणि नैसर्गिक गुहा आजही या गडाच्या ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात। हा किल्ला म्हणजे केवळ एक डोंगर नसून तो सह्याद्रीच्या दुर्गम भागात नजर ठेवण्यासाठी वापरले जाणारे एक मोक्याचे ठिकाण होते। निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या गडाच्या वाटा तुडवताना आपल्याला आपल्या थोर पूर्वजांच्या पराक्रमाचा आणि डोंगरदऱ्यांशी असलेल्या त्यांच्या घनिष्ठ नात्याचा अभिमान वाटतो। साहसाची आवड असणाऱ्या आणि सह्याद्रीला जवळून अनुभवू इच्छिणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने या पदरगडाचा थरार एकदा तरी नक्कीच अनुभवायला हवा। जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्राच्या या साहसी दुर्गवैभवाचा आणि पदरगडाचा हा थरार आवडला असेल तर आपल्या स्वराज्य रक्षक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय।